वाव यम्मी वाव यम्मी। नमस्कार मंडळी, चला तर आज आपण लिंबूचा मुरंबा बनवणार आहोत। सर्वप्रथम कृती, त्यासाठी आपल्याला 2 किलो लिंबू लागणार आहे। ते लिंबू आपण स्वच्छ धुवून घेतले पाहिजे व स्वच्छ कपड्याने पुसून घेतले पाहिजे। त्यानंतर लिंबूचे काप करून घेऊ। लिंबूचे काप करून घेतल्यानंतर त्यातील सर्व बिया काढून घेऊ। अशा प्रकारे लिंबूचे काप करावे। आता आपण लिंबू कट करून घेतलेले आहेत। आता याच्या अशा प्रकारे बिया काढत आहे व त्यामध्ये एकही बी न ठेवता सर्व बिया काढून घेणे। बिया जर काढल्या नाही तर लिंबूचा मुरंबा करवट लागतो, त्यामुळे सर्व बिया काढून घ्यायच्या। अशा प्रकारे लिंबूचे काप करून व लिंबूच्या बिया काढून घेतल्या। हे बघा, आता लिंबाचे काप करून त्यातल्या बिया काढून आपण ते मिक्सरला दळून घेणार आहोत। अजून थोडं आता दळून घ्यावं लागेल ते। आता आपलं हे पूर्ण बारीक दळून झालेलं आहे। हे असं पूर्ण बारीक दळून घ्यायचं। हे पहा, आता आपलं मिश्रण दळून बारीक झालेलं आहे। यामध्ये आपण गूळ घेऊ शकतो किंवा साखर घेऊ शकतो। ते मिश्रण एकजीव करून मिश्रण आपले आता तयार करून झालेले आहे। त्या मिश्रणा समप्रमाणातच आपल्याला साखर घ्यायची आहे। मिश्रण आणि साखर एकजीव करून हे 2 तास आपण मुरण्यासाठी ठेवून देऊ। मग त्यापुढे पुढची कृती करू। हे मिश्रण आता आपण 2 तास साखर विरघळून एकजीव होण्यासाठी ठेवले होते। आता आपण ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवू, आटून घेऊ। हे मिश्रण खाली लागू नये म्हणून अधूनमधून चमच्याने ढवळत राहू। यामध्ये आपण स्वाद आणि सुगंधासाठी अख्खी लवंग व वेलची पूड टाकणार आहोत। मिक्स करून घ्यावं। आता हे बघा, तांबूस रंग झालेला आहे। मी आता गॅस बंद करत आहे। आता आपला लिंबाचा मुरंबा तयार झालेला आहे। मंडळी, तुम्हाला माहीत असेल लिंबाचे सेवन आपल्या आरोग्याला किती फायद्याचे आहे। लिंबूचे पदार्थ खाल्ल्याने
आपली पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, ॲसिडिटीचे प्रमाण कमी होते. मुरंबा थंड करायला ठेवूया. मुरंबा थंड झालेला आहे. त्याला तांबूस असा रंग आलेला आहे. आता हा खाण्यासाठी तयार झालेला आहे. पण 2 दिवस कडवट लागेल, नंतर स्वादिष्ट आणि रुचकर लागेल. मंडळी, मुरंब्याचा मनमोहक असा वास सुटलेला आहे. आपण आता हा टेस्ट करूया. खूप छान झालेला आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्ही पण तयार करून पहा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला. तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल. तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार, भेटू पुन्हा.